लोकांना आज अजून अचिव्हमेंट्स मिळत नाहीयेत त्या लोकांसाठी, ज्या लोकांना अजून सक्सेस मिळत नाही त्या लोकांसाठी, ज्या लोकांना अजून रिझल्ट येत नाही त्या लोकांसाठी काहीतरी आज महत्त्वाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. कारण मी बऱ्याच वेळा बघत असतो गाईज, की हे बघा पैसे कमवणाऱ्यापेक्षा जो पैसे कमवत नाहीये, तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण जे पैसे कमवतायत ते तर ऑलरेडी कमवतायत. ते त्यांचे रेकॉर्ड ब्रेक करतायत. ते काही ना काही अचिव्हमेंट्स करतायत, मेहनत घेतायत, पैसे कमवतायत. काही ना काही चाललेलं आहे. पण खरंच ज्यांना इन्कम नाही आला, आज मला असं वाटतं ॲज एक फाउंडर, ॲज एक ओनर या नात्याने जो एक माझं कर्तव्य आहे, तो म्हणजे की ज्यांचं अर्निंग नाहीये, ज्यांचा इन्कम नाहीये, त्यांना इन्कम मिळाला पाहिजे. ही कायमस्वरूपी प्रामाणिकपणे गाईज इच्छा प्रत्येक डिस्ट्रिब्युटर प्रती आमची आहे, होती आणि इथून पुढे राहणारच आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी ज्या काही गोष्टी करता येतील, त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही सगळी माझी पूर्ण टीम करते. आम्ही सगळेजण मिळून करतोय. कारण तुमच्या सगळ्यांचा इन्कम झाला पाहिजे हेच आमचा क्लिअर कट उद्देश आहे. कारण जर आज एक गोष्ट लक्षात ठेवा, का बऱ्याच जणांना असं वाटत असेल, की सर प्रत्युष परिवार तर आज 30-35 हजार लोकांचा आहे. मग 30-35 हजार लोकांचा परिवार असेल तर मलाच का इन्कम येत नाही? किंवा आज सोशल मीडियाला मला एक रॉंग कमेंट मी बघितली पहिल्यांदाच. त्या मॅडमचं म्हणणं असं होतं, "मी ₹2000 भरले, मला इन्कम नाही मिळाला. मी साड्या स्टेटसला टाकले, मला पैसे नाही मिळाले." म्हणजे बरेच त्यांचे क्वेशन होते. मी म्हटलं, "ताई तुम्ही केव्हा जॉइन झालात?" त्यांनी मला सांगितलं, की "सर मी आता 2 महिन्यापूर्वी जॉइन झाले." मी म्हटलं, "किती दिवस साड्या टाकल्या?" ते म्हणे, "सर मी तो रोज टाकले." मी म्हटलं, "रोज म्हणजे किती?" म्हणजे रोज इन द सेन्स रोज असं नाही म्हणू शकत, की मी रोज टाकले. तुम्ही 2 महिने 60 दिवस जॉइन झाले. 60चे 60 दिवस टाकले का? म्हणजे कसं असतं माणूस नाही का तोंड आहे. देवानं तोंड दिले, ते बोलण्यासाठी दिले. कोण त्याचा योग्य वापर करतो. हे बघा तोंड दिले म्हणजे म्हणजे ही अशी कथा झाली, की एखाद्या ठिकाणी आपण जेवायला गेलो 5 स्टार हॉटेलमध्ये आणि 5 स्टार हॉटेलमध्ये पहिल्यांदा जेवायला गेलो म्हणून आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. किती जेवायचं तेवढं जेवा म्हणून नुसतं ताटात ओढून घेणं. तशी कथा काही जणांची आहे. म्हणजे बाबा भेटले म्हणून मार कसंही करायचं तसं. त्यांना मी काही मुद्देसूद काही गोष्टी मी त्यांना बोलल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की महत्त्वाचा विषय याच्यामध्ये काय आहे, की गाईज एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. कंपॅरिझन नका करत जाऊ तुम्ही. मार्केटमध्ये आज बरेच लोकं आहेत. तुमच्यापैकी खूप सारे फॅमिलीज असे आहेत, की जे कंपॅरिझन करतात. कंपॅरिझन म्हणजे काय, की तुम्ही मार्केटसोबत कंपेअर करता. मार्केटमधल्या एखाद्या प्रॉडक्ट सोबत कंपेअर करता. मी 1000 वेळा ह्याच्या आधी सांगितलंय, आताही सांगतो, की दिसतं तसं नसतं. बरेच जण तुम्हाला काय म्हणतात, "अहो सर ही साडी अशीच दिसते." नाही बाबांनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे आज पण एक गोष्ट सांगतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी आमच्या आउटलेट्सला व्हिजिट कराल किंवा आज आपल्या उदगीरच्या गोडाऊनला व्हिजिट कराल, तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष ताकद कळेल. पण तुम्ही फक्त फोटो बघून असं नका म्हणू, की "सर ही साडी मार्केटला एवढ्याला मिळते, आपल्याकडे एवढ्याला काय?" गाईज मी तुम्हाला सांगतो जर माझ्यापेक्षा मार्केटमध्ये कोण तीच क्वालिटी स्वस्त देऊ शकत असेल, तर त्यांच्यापेक्षा स्वस्त देण्याची तयारी आणि त्यांच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी आज राहुल बिरादरकडे आहे. त्यांच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी आज राहुल बिरादरकडे आहे. त्यांच्यापेक्षा जास्त आज बिझनेस राहुल बिरादर करतोय. त्यांच्यापेक्षा म्हणजे आज माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कोणी तुम्हाला त्याच्यापेक्षा स्वस्त देत असेल तर. पहिली गोष्ट लिहून घ्या सगळ्यांनी, नोट डाउन करा. सगळ्यांना Instagramला जवळपास 1,500 लोकांच्या जवळपास आज फॅमिलीज आहेत. Zoomला आज 1000 लोकं आहेत. मी सगळ्यांना सांगतो, तोंड नका बघू. आपण काही कुठं वारीला चाललेलो नाहीयेत. आपण शिकायला आलोत, नॉलेज घ्यायला आलोत. तर डायरी, पेन घेऊन बसा आणि काही गोष्टी सांगतोय ते लिहून घ्या आणि घरामध्ये याचे पोस्टर करून लावा. सगळ्यात पहिली गोष्ट मला कंपॅरिझन नाही करायचंय. कंपॅरिझन नाही करायचंय. कंपॅरिझन तुम्हाला प्रॉडक्टचं नाही करायचंय. कंपॅरिझन तुम्हाला लीडर सोबत नाही करायचंय. कंपॅरिझन तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीसोबत नाही करायचंय. अरे ती किती भारी करते. अरे ती किती का भारी करेना. ती किती का